Vierbar Amerigo, Vierbar gewinnt vor Amerigo, dann Skillman mit Marshall Förster, was knapp, das ist das Zielbewerber, entscheidend Fünfter. Vierbar Amerigo, Vierbar gewinnt vor Amerigo, dann Skillman mit Marshall Förster, was knapp, das ist das Zielbewerber, entscheidend Fünfter. नमस्कार रसिको, आज काही स्वरचित काही संकलित या चॅनलतर्फे मी आपल्या भेटीला एक सुंदर कथा घेऊन येतोय. पण ही कथा सुरू करण्यापूर्वी काही शब्दांचे अर्थ आपल्याला सांगणं मला आवश्यक वाटतं, कारण या कथेमध्ये असे काही शब्द आहेत जे आपल्या रोजच्या व्यवहारात वापरात येत नाहीत. अर्थ सांगतो. स्टड फार्म म्हणजे घोड्यांचा तबेला आणि घोड्यांच्या धावण्यासाठी जे ट्रॅक्स असतात त्या दोन्हीचा मिळून तयार करण्यात आलेला परिसर. स्टड फार्मला शॉर्टकट नाव स्टड असंही आहे. सैस. स्टड फार्मवर घोड्यांना खायला घालणं, घोड्यांना आंघोळ घालणं, घोड्यांची मालिश करणं, घोड्यांची सगळ्या प्रकारची काळजी घेणं, तबेल्याची स्वच्छता राखणं किंवा तबेल्याची साफसफाई करणं, अशी सगळी कामं करणारा जो कर्मचारी स्टड फार्मवर असतो त्याला सैस असं म्हणतात. घोड्यांना खरारा करणं असा एक वाक्प्रचार या कथेत येईल. खरारा याचा अर्थ मालिश. टर्फ क्लब. टर्फ क्लब म्हणजे घोड्यांच्या शर्यतीसाठी जो स्पोर्ट्स क्लब असतो त्याला टर्फ क्लब असं म्हणतात. आणि आता मुख्य कथेला सुरुवात करतो. आजच्या कथेचं नाव आहे चांदा. ग्यानी सेठचा स्टड फार्म आज अगदी गजबजून गेला होता. सारा स्टड फार्म रंगीबेरंगी पताका, तोरणं, फुलांच्या माळा यांनी सजला होता. दिव्यांच्या माळांनी सजला होता. स्टड फार्मची जेवढी प्रवेशद्वार होती त्या सगळ्या प्रवेशद्वारांवर बॅनर्स लावण्यात आलेली होती. मुख्य प्रवेशद्वारावर स्टड फार्म 25. दुसऱ्या प्रवेशद्वारावर व्हिक्टरी ऑफ ऑल द एक्सलंट हॉर्सेस ऑफ दिस स्टड फार्म. तिसऱ्या प्रवेशद्वारावर many thanks and hearty congratulations to all the backbones of this stud farm. म्हणजे या स्टड फार्मच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे अशा या स्टड फार्मच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन. चौथ्या प्रवेशद्वारावर हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू ग्रँड गॅलोपर. ग्रँड गॅलोपर हे घोड्याचं नाव. पाचव्या प्रवेशद्वारावर हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू चांदा. चांदा ही घोड्याचंच नाव. अशी वेगवेगळी बॅनर्स लावण्यात आलेली होती. स्टड फार्मवर घोड्यांच्या सरावासाठी जे ट्रॅक्स होते ते ट्रॅक्स आज बंद होते. त्या ट्रॅक्सपासून काही अंतरावरच असलेल्या हिरव्या गार लॉनच्या एका भागात निमंत्रितांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात येत होती. दुसऱ्या भागात रात्री आयोजित करण्यात आलेल्या बुफेट डिनरची पूर्वतयारी सुरू होती. लॉनच्या एका बाजूला म्हणजे लॉनच्या कडेला एक छोटेखानी स्टेज उभारण्यात आलेलं होतं. या स्टेजवर टेबल, त्यावर सुंदर टेबल क्लॉथ, त्याच्यावर माईक्स सगळं रचून ठेवण्यात आलेलं होतं. टेबलाच्या बाजूला म्हणजे स्टेजच्या कडेला ग्रामोफोन आणि त्याच्यासोबत ग्रामोफोन रेकॉर्ड्सच्या ज्या तबकडे असतात त्यांचा बॉक्स ठेवण्यात आलेला होता. लॉनवर ठराविक अंतरावर लाऊडस्पीकर्स लावण्यात आलेले होते. स्टड फार्मवरचा जो घोड्यांचा तबेला होता तोही अतिशय सुंदर सजला होता. तबेल्यात प्रत्येक घोड्याचं स्वतंत्र दालन होतं आणि यातलं प्रत्येक दालन डेकोरेट करण्यात आलेलं होतं. घोड्यांनाही छान नटवण्यात आलं होतं. सगळ्या घोड्यांच्या अंगावर रेशमी चमचमणाऱ्या झुली चढवण्यात आलेल्या होत्या. ही सगळी तयारी करण्यात स्टड फार्मवरचा समस्त नोकर वर्ग व्यस्त होता. खुद्द ग्यानी सेठचे मुनीमजी आपल्या देखरेखीखाली जातीनं सगळी तयारी करून घेत होते. अधूनमधून आपल्या किरट्या आवाजात नोकरांना आवश्यक त्या सूचना देत होते. आणि ही सगळी धावपळ, गडबड, ही सगळी लगबग, सुंदर सजलेलं ते स्टड फार्म डोळे भरून पाहत स्टड समोरच असलेल्या आपल्या बंगल्याच्या टेरेसवर ग्यानी सेठ उभा होता. ग्यानी सेठच्या डोळ्यात समाधान, आनंद आणि विलक्षण अभिमान दाटून आला होता. आजचा दिवसच तसा होता. ग्यानी सेठनं छंद म्हणून जोपासलेल्या स्टड फार्मला आज 25 वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्तानं सिल्वर ज्युबिली आयोजित करण्यात आली होती
आणि या आनंदात आणखी एका आनंदाची भर पडली होती. ज्ञानेसेठचा सगळ्यात लाडका घोडा चांदा उटकमंडला नुकतीच पार पडलेली रॉयल रेस जिंकून जगातला सर्वश्रेष्ठ अश्व या किताबाचा मानकरी ठरला होता. ज्ञानेसेठच्या खास विमानानं उटकमंडून तो परत यायला निघाला होता. त्याच्या स्वागताची सुद्धा जोरदार तयारी इथे सुरू होती. असा हा सगळा मणिकांचन योग जुळून आल्यामुळे ज्ञानेसेठच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. समोर अफाट पसरलेलं ते स्टडफार्म पाहता पाहता ज्ञानेसेठला आपलं पूर्वायुष्य आठवलं. वयाच्या 10व्या की 11व्या वर्षी एका छोट्याशा तबेल्यात घोड्यांची निगा राखणारा, घोड्यांना खरारा करणारा पोरगेल असा ज्ञानी. त्यानंतर 1-2 वर्षातच एका मोठ्या स्टडवर घोड्यांचा सईस म्हणून नोकरीला लागलेला ज्ञानी. कालांतरानं स्वतःच्या मेहनतीनं स्वतःचा धंदा सुरू करणारा, तो फैलावणारा, कारखाने गिरण्या उभ्या करणारा, छंद म्हणून जोपासलेलं हे स्वतःचं विस्तीर्ण स्टडफार्म उभं करणारा, स्वतःच्या मालकीची 2 विमानं असलेला करोडपती ज्ञानेसेठ असे आपल्याच प्रगतीचे वेगवेगळे टप्पे त्याला आठवले. आयुष्यातली उमेदीची वर्ष घोड्यांची निगा राखण्यात, घोड्यांची देखभाल करण्यात घालवलेल्या ज्ञानेसेठला घोड्यांची अतिशय उत्तम पारख होती. घोड्यावर मांडही न टाकता नुसता त्याच्या रेकिबीत पाय ठेवता क्षणी तो ओळखायचा की या घोड्याला काही आजार आहे का, किंवा या घोड्याला काही शारीरिक दुखापत झाली आहे का, या घोड्याचा स्टॅमिना किती आहे. स्वतःच्या स्टडवर देखील लांबवर जरी एखादा घोडा अस्वस्थपणे शेपटी हलवताना दिसला तर लगेच त्याला कळायचं की या घोड्याच्या अंगावर पिसा झाले. तो तिथल्या सईसला फैलावर घ्यायचा, या घोड्याच्या अंगावर पिसा झालेत, लक्ष कुठे आहे तुमचं. तर असा घोड्यांना अंतर्बाह्य ओळखणारा घोड्यांचा रत्नपारखी, असा हा रत्नपारखी आताशा एका नव्या रत्नाच्या शोधात होता. बादशहा अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांतही नसेल अशा एका 10व्या रत्नाच्या शोधात. इंडियन टर्फ क्लबच्या इतिहासात दिमाखानं झळकेल अशा एका रत्नाच्या शोधात. रेसकोर्सच्या इतिहासात ज्याचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल अशा एका रत्नाच्या शोधात. घडलं होतं असं की 2च वर्षांनी उटकमंडला इंडियन टर्फ क्लबच्या हीरक महोत्सवानिमित्त एक रॉयल रेस होणार होती. जगभरातले नामवंत यशवंत घोडे या रेसमध्ये उतरणार होते. आणि या रेसचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे खुद्द इंग्लंडच्या राणी साहेब रेसला उपस्थित राहणार होत्या. विजेत्या घोड्याचा आणि त्याच्या मालकाचा राणीसाहेबांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येणार होता. ज्ञानेसेठला आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून ही वार्ता कळली. मात्र तत्क्षणी त्यानं मनोमन ठाम निर्णय घेतला की बस, या रेसमध्ये घोडा मीच लीड करणार. पण आता प्रश्न असा होता की या रेसमध्ये उतरण्यायोग्य असा घोडा ज्ञानेसेठकडे नव्हता. निदान त्याला तसं वाटत होतं. खरं म्हणजे त्याच्या स्टडवर 200 घोडी होती आणि या 200 पैकी प्रत्येक घोडा अव्वल दर्जाचा होता. रेसच्या जगतामध्ये ज्ञानेसेठचा विलक्षण दबदबा होता. ज्ञानेसेठचा घोडा रेसमध्ये उतरणार हे ऐकल्याबरोबर प्रतिस्पर्ध्यांची धाबी दणाणून जायची. कुठल्याही रेसमध्ये ज्ञानेसेठचा घोडा उतरलाय आणि ती न जिंकता तो परतलाय असं कधी घडलंच नव्हतं. पण उटकमंडला होणारी ही रॉयल रेस साधीसुधी नव्हती. जगभरातले नामवंत, यशवंत, अजिंक्य असे घोडे ज्या रेसमध्ये उतरणार त्या रेसमध्ये आपला घोडा जिंकण्याची स्वप्न पाहायची. म्हणजे मग घोडाही तसाच नव्या दमाचा, ताज्या दमाचा, कोळा करकरीत असायला हवा होता. आणि ज्ञानेसेठच्या मते सध्या तरी त्याच्या स्टडवर असा एकही घोडा नव्हता. ज्ञानेसेठनं सगळा हिंदुस्तान पालथा घातला पण मनासारखा घोडा काही त्याला मिळत नव्हता. आणि म्हणूनच त्याची अस्वस्थ भिरभिरणारी नजर दिसेल त्या घोड्याला न्याहाळत होती. आणि एक दिवस त्याची ही भिरभिरणारी नजर कर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरच्या एका सामान्य घोडेवाल्याच्या शिंगरावर पडली आणि स्थिरावली. हाच तो येसू घोडेवाल्याचा, म्हणजेच येसूभाईचा चांदा. चांदा होताच देखणा, पाहणाऱ्याची नजर खिळून राहावी असा. काळाभोर रंग, मऊ शार आयाळ, बोलके डोळे, त्याच्या कपाळावर एक पांढरी चंद्रकोर होती.
ती चंद्रकोर म्हणजे तर त्याच्या त्या काळ्याभोर रंगावरचा ब्युटी स्पॉट होता. त्याच्या धावण्यात, त्याच्या चालण्यात जन्मतःच एअर होती, गर्व होता. 4 पावलं जरी तो चालला तर असा काही चालायचा ना, जणू काही सारं जग पादाक्रांत करायला निघालेला सम्राट. कुणी त्याला नुसती हाक मारली, कुणी नुसतं पुकारलं तर मान अशी ऐटीत वळवायचा की त्याच्या मानेवरची आयाळ एखाद्या नटाच्या झुलवांप्रमाणे उडायची, डोलायची. त्याचं धावणं इतकं वेगवान होतं की वाऱ्यानं त्याच्या आयाळीचे केस ताट उभे राहायचे. आणखीन एक गोष्ट चांदाच्या धावण्यातून ज्ञानेश्वरच्या लक्षात आली होती. चांदा कितीही तुफान धावला तरीही त्या किनाऱ्यावरची वाळू या किंचितही विचलित होत नव्हती. इतक्या अलगदपणे धावायचा, म्हणजे तो धावताना असं वाटायचं जणू काही स्वर्गीय रथाचा एखादा अश्व ढगांतून उडत 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 चाललेला आहे. चांदाचं ते विलक्षण रूप पाहिलं मात्र आणि उत्स्फूर्तपणे ज्ञानेश्वरच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, वा, काय ब्रीड आहे. कोळशाच्या खाणीतच नेमका हिरा कसा सापडतो ह्याचं ज्ञानेश्वरला कोडं पडलं. त्यानं त्या घोडेवाल्याला बोलावलं, त्याचं नाव गाव विचारलं, त्याची चौकशी केली, त्या घोड्याची चौकशी केली आणि ताबडतोब तो घोडा विकत घेण्याची आपली इच्छा बोलून दाखवली. ज्ञानेश्वरच्या या अनपेक्षित मागणीनं बिचारा येसूभाई घाबरून गेला. एकतर चांदाला त्यानं अगदी लहान असल्यापासून सांभाळलं होतं. चांदावर त्याची अपार माया होती आणि मुख्य म्हणजे चांदा त्याच्या पोटापाण्याचं एकमेव साधन होतं. कसं बसं तो ज्ञानेश्वरला म्हणाला, आप जैसे अमीर लोग का ये काम नहीं है साहब. जानवर पालना, जानवर संभालना कोई आसान बात नहीं है. सगळं काम पैशाने नहीं होत साहब. जानवर को प्यार देना पड़ता है. और मेरा चांदा वो तो रोज सुबह शाम हरा भीगा चना खाता है, कहाँ से ला कर दोगे आप उसे. ज्ञानेश्वरनं येसूचे बोलणं ऐकलं मात्र त्याला अपमान वाटला. तो जराशा रागातच येसूला म्हणाला, अरे मला शिकवू नकोस. अशी 200 घोडी माझ्या स्टडवर सांभाळतोय मी आणि तू हा असा हिरवा ओला हरभरा खायला घालतोस ना तुझ्या घोड्याला, म्हणून बघ त्याचं पोट कसं सुटलंय. मी रोज माझ्या घोड्यांना सकाळ संध्याकाळ ओट्स खायला घालतो, ओट्स. समजलं. तुझ्यापेक्षा चांगला सांभाळीन मी याला. आणि मग जराशा नरमाईच्या सुरात तो येसूला म्हणाला, हे बघ येसू, चांदा जर का माझ्या स्टडवर राहिला तर आयुष्याचं सोनं होईल त्याच्यात, नशीब फळफळेल त्याचं, रेसच्या जगतात नाव होईल त्याचं, पेपरात फोटो छापून येतील, बाकी काही असो. पण चांदाचं नशीब फळफळणार एवढंच चांदावर जीवापाड माया करणाऱ्या येसूसाठी पुरेसं होतं. तरीही प्रश्न पोटापाण्याचा होताच. तोही ज्ञानेश्वरनं सोडवला. तो येसूला म्हणाला, हे बघ, चांदाचा खास सैस म्हणून माझ्या स्टडवर तू नोकरी करायचीस. महिना 800 रुपये पगार, शिवाय राहण्या जेवण्याची सोय. बोल, आहे कबूल. आता नाही म्हणणं येसूला शक्यच नव्हतं. शेवटी नगद 50,000 रुपये इतक्या बोलीवर ज्ञानेश्वरनं चांदाला विकत घेतलं आणि मग चांदाचं नवं आयुष्य सुरू झालं ते स्टड फार्मवर. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. त्याची बॅकग्राऊंड अशी होती की नेमक्या कोणत्या घोड्यापासून झालेलं ते ब्रीड आहे याचा पत्ता नव्हता. त्यातून त्याचं ते बेडवून शरीर. स्टडवरचे जे नोकर होते ते त्याला हिडीस करायचे, त्याला हिंडवायचे. बिनबाप की औलाद, खच्चर का बच्चा, टांगे का टट्टू म्हणायचे. अरे हे कसलं रेसमध्ये धावणार, 4 पावलं नाही धावलं तर छाती फुटून मरेल. येसू नसला की चांदाच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष व्हायचं, एकूणच त्याची आबाळ व्हायची. असे 2-3 दिवस गेले. मात्र एके सकाळी ज्ञानेश्वरनं बोलावलेला स्पेशल हॉर्स ट्रेनर रणजी, काही घोड्यांचे डॉक्टर्स आणि खुद्द ज्ञानेश्वर यांच्या उपस्थितीत चांदाचं फुल मेडिकल चेकअप झालं. त्याची वजन मापं घेण्यात आली. त्याला कोणत्या प्रकारचा आहार द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा, सारं काही ठरवण्यात आलं. आणि त्याच दिवसापासून ट्रेनर रणजीच्या हाताखाली चांदाचं ट्रेनिंग सुरू झालं. हा म्हणता 6 महिने गेले.
चांदामध्ये आता चांगलाच बदल जाणवू लागला होता. एका सामान्य तट्टाचं एका देखण्या घोड्यात रूपांतर होऊ लागलं होतं. मग चांदानं छोट्या मोठ्या जिमखाना रेसेसमध्ये उतरायला सुरुवात केली. स्टडवरच्या इतर घोड्यांची परंपरा त्यानेही पुढे चालवली. ज्या रेसमध्ये तो उतरायचा ती जिंकूनच तो परतायचा. आता त्याला चिडवणारी, त्याला नावं ठेवणारी जी तोंड होती ती बंद झाली होती. जे क्लब्स पूर्वी त्याला रेसमध्ये घ्यायला नकार द्यायचे तेच आता चांदा अमक्या अमक्या रेसमध्ये उतरणार की नाही असं कौतुकानं विचारू लागले होते. रेसच्या दुनियेत चांदाला आता नवीन नाव मिळालं होतं, ग्रँड गॅलॉपर. ग्रँड गॅलॉपर. आणि मग चांदानं मागे वळून पाहिलंच नाही. पुण्याची सेंट लिझर, हैदराबादची गव्हर्नर कप रेस, बेंगलोरची इन्व्हिटेशन कप रेस, मद्रासची डर्बी, अशा एका पाठोपाठ एक रेसेस तो अक्षरशः धडाधड जिंकत गेला. हा म्हणतात 2 वर्ष सरली. उटकमणच्या रॉयल रेसचा दिवस जवळ आला. ठरल्या दिवशी चांदा, ट्रेनर रणजी, येसूभाई आणि घोड्यांचे काही डॉक्टर्स यांच्या संरक्षणात गॅलीसेटच्या खास विमानानं उटकमणला रवाना झाला. रेसमध्ये ट्रेनर रणजी स्वतः चांदाचा जॉकी म्हणून उतरला होता. आणि काल सकाळी ट्रंकॉलवरून ती आनंद वार्ता आली होती, चांदा वॉन द रॉयल रेस. चांदा रॉयल हॉर्स झाला होता. जगातला सर्वोत्कृष्ट अश्व ठरला होता. गॅलीसेटच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दुपारी अवॉर्ड सेलिब्रेशन होतं. तडक आपल्या दुसऱ्या विमानानं गॅलीसेट उटकमणला रवाना झाला. तिथं चांदाला पाहिलं मात्र गॅलीसेटने त्याला अक्षरशः कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाची चुंबनं घेतली. गॅलीसेटला पाहिल्याबरोबर चांदाही अगदी आनंदानं खिंकाळू लागला. त्या दोघांचं ते प्रेम पाहून उपस्थितांना गहिवरून आलं. गॅलीसेटचा घोडा प्रत्येक रेसमध्ये कसा काय जिंकतो याचं कोडं तिथे सगळ्यांना उलगडलं होतं. येसूच्या डोळ्यात पाणी आलं. आपलं बाळ योग्य माणसाच्या हातात पडले आहे याची त्याला जाणीव झाली. राणेसाहेबांच्या हस्ते गॅलीसेटनं ट्रॉफी स्वीकारली आणि तिथंच ताबडतोब त्यानं जाहीर केलं की हे यश त्याचं एकट्याचं किंवा चांदाचं नाही, तर ट्रेनर रणजी आणि चांदाचा खास सईस येसूभाई, ज्यानं चांदाला लहानपणापासून सांभाळलं, चांदाचा खराखुरा बाप येसूभाई, या दोघांनाही तितकंच त्याचं श्रेय जातं. इतकं बोलून गॅलीसेट थांबला नाही, तर सगळ्यांना देखत ती ट्रॉफी जाहीरपणे त्या दोघांसोबत त्यानं शेअर केली. खरं म्हणजे चांदाला घेऊन सोबतच आपल्या विमानानं गॅलीसेट परतणार होता. पण अवॉर्ड सेलिब्रेशनच्या ठिकाणी भाषणं सुरू असतानाच उटकमणच्या रेसकोर्सच्या त्या ऑफिसमध्ये गॅलीसेटच्या नावे ट्रंकॉल आला. गॅलीसेटच्या कारखान्यात एक भीषण दुर्घटना घडली होती. 3 कामगार मृत्युमुखी पडले होते. काही कामगार जायबंदी झाले होते. मॅनेजमेंटचं दुर्लक्ष झालं म्हणा किंवा आणखी काही कारणास्तव बाकीचे जे कामगार होते ते संतापले होते. त्यांचा मॅनेजमेंटवरचा, आपल्या मालकावरचा विश्वास उडाला होता. आणि तशा गॅलीसेटच्या काही व्यावसायिक शत्रूंनी आगीत तेल ओतलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी एकजुटीनं संप पुकारला होता. कारखान्याचं कामकाज ठप्प झालं होतं. नाईलाजानं गॅलीसेटला तातडीनं परतावं लागलं. गॅलीसेट परतला. त्यानं कारखान्याला भेट दिली. कारखान्यात जी दुर्घटना झाली होती तिची चौकशी केली, व्यवस्थित पाहणी केली. मशिनरीमध्ये जो बिघाड झाला होता त्या संदर्भात इंजिनियर्सना सूचना दिल्या. आणि त्यानंतर प्रथम जायबंदी झालेले जे कामगार होते त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांचं हॉस्पिटलायझेशन, त्यांची ट्रीटमेंट, साऱ्याचा खर्च उचलला. नंतर मृत्युमुखी पडलेले जे कामगार होते त्यांचे अंत्यसंस्कार, त्या अंत्यसंस्कारांचा सगळा खर्च त्यानं उचलला. त्या कामगारांचे जे कुटुंबीय होते त्यांचं सांत्वन त्यानं केलं. त्या कुटुंबियांना योग्य तो आर्थिक मोबदला दिला. आणि मग रात्री कारखान्यामध्ये मॅनेजमेंटची आणि कामगारांची त्यानं बैठक घेतली. झालेल्या दुर्घटनेची पुन्हा एकदा चौकशी केली. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की मॅनेजमेंटनं वेळेवर पावलं न उचलल्यामुळे सगळं झालेलं आहे, तेव्हा त्यानं मॅनेजमेंटला दम दिला, सज्जड दम दिला की यापुढे अशी चूक जर का घडली तर अख्खीच्या अख्खी मॅनेजमेंट बदलण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही. आणि कामगारांना त्यानं ठाम आश्वासन दिलं की यापुढे तुमची कसलीही तक्रार असली ना तर आदल्यामधल्या कोणालाही भेटायचं नाही, थेट या गॅलीसेटला संपर्क साधायचा किंवा मुनीमजींकडे तुमची तक्रार मांडायची. मुनीमजी ती माझ्यापर्यंत घेऊन येतील. अशा रीतीनं
कामगारांचा असंतोष त्यानं शमवला. कामगारांनी पुन्हा कामावर रुजू व्हायचं कबूल केलं. ही सगळी निर्वानिर्व होईपर्यंत अख्खी रात्र उलटली होती. आणि तरीसुद्धा आता सकाळी नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं स्टडफार्मवर सुरू असलेली तयारी पाहत आपल्या बंगल्याच्या टेरेसवर ग्यानीसेठ उभा होता. ग्यानीसेठला चांदा आठवला. चांदाची आतापर्यंतची सगळी धडपड आठवली आणि त्याला गहिवरून आलं. आनंद अतिशयानं भावना उचंबळून आल्या आणि जणू काही चांदा आपल्या समोर आहे अशा आविर्भावात तो चांदाला उद्देशून म्हणाला, बस चांदा बेटा, आता पुरी झाली तुझी मेहनत, तुझी तपश्चर्या. आता तू माझ्या स्टडवर अगदी आरामात राहायचंस, राजासारखं दिमाखात जगायचंस. आता तुझा धावणं बंद. हां, आता यापुढे जर का कधी तू धावलासच तर फक्त एखाद्या चॅरिटी नाहीतर बेनिफिट रेसमध्येच मानाचा घोडा म्हणून, अन्यथा फक्त आराम, फक्त आराम. फोनची रिंग वाजली तसा ग्यानीसेठ भानावर आला. मुनीमजींचा फोन होता. चांदाला घेऊन येणारं विमान जवळ आलं होतं. ग्यानीसेठनं उगाच अंगावरचा पोशाख ठीकठाक केला आणि आनंदात तो बंगल्याच्या बाहेर पडला आणि लगबगीनं स्टडफार्मकडे निघाला. चांदा परतलाय, जवळ आलाय ही बातमी एव्हाना सगळ्या स्टडवर वाऱ्यासारखी पसरली होती. सगळे नोकर, ट्रेनर्स, डॉक्टर्स स्टडवर जमा झाले होते. टोपच्या टोपं भरून फुलं आणण्यात आली होती चांदावर उधळण्यासाठी. स्वतः मुनीमजी ग्यानीसेठच्या मागे 2 पुष्पहार घेऊन उभे होते. एक पुष्पहार ट्रेनर रणजीसाठी आणि दुसरा येसुबाईसाठी. विमान स्टडफार्मच्या हद्दीत आलं आणि लँडिंग पूर्वीच्या त्याच्या गिरट्या सुरू झाल्या. केव्हा एकदा विमान खाली उतरतं आणि चांदा दृष्टीला पडतोय असं सगळ्यांनाच झालं होतं. पण विमानाच्या गिरट्या सुरूच राहिल्या. 1 मिनिट गेला, दुसरा मिनिट गेला, तिसरा गेला. ग्यानीसेठला कळेना विमान खाली का उतरत नाहीये. इतक्यात बंगल्यातून एक कारकून धावत आला. विमानातून लाइटनिंग कॉल होता. विमानाच्या इंजिनात बिघाड झालाय. विमानाचा एक टायर बरस्ट झाला. लँडिंग करताना आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टडफार्मवर विमान उतरवता येणं शक्य नाही. शिवाय विमानात फ्युएल अतिशय कमी आहे. त्यामुळे दूरवर सुरक्षित लँडिंग करण्या इतका पुरेसा वेळ नाही आहे. ग्यानीसेठ हादरला. त्याला विमानाची काळजी नव्हती. त्याचा चांदा धोक्यात होता. त्याचा डायमंड धोक्यात होता. त्यानं भराभर तिथल्या नोकरांना, मुनीमजींना सूचना दिल्या. पाण्याचे पाईप्स, फायर फायटिंगचे इक्विपमेंट्स रनवेवर सज्ज करून ठेवण्यात आली. विमान रनवेकडे झेपावलं. पोटातली चाकं बाहेर आली. विमान रनवेला टेकलं. एक टायर बर्स्ट झाल्यामुळे कललेल्या अवस्थेत विमान पुढे सरकू लागले. मोठा आवाज होऊ लागला. पूर्व सूचनेप्रमाणे येसू चांदा जंप, चांदा जंप असं जोरानं ओरडत विमानातून खाली उडी टाकली. वातावरणातल्या भीतीनं बिथरलेल्या चांदानेही धडपडत खाली उडी मारली. पण काहीतरी चूक झाली आणि चांदाचा लगाम विमानाच्या दारात अडकून चांदाचा पाय त्या लगामात अडकला. एक जोरदार हिसका बसला आणि एक पाय मुरगळलेल्या अवस्थेत चांदा हुमकळत राहिला. ते पाहिलं मात्र अक्षरशः पिसाटासारखा ग्यानीसेठ धावला. त्यानं हवेत उडी घेतली. शिताफीनं विमानाच्या दाराला अडकलेला लगाम अलगदपणे सोडवला आणि चांदा धाडकन जमिनीवर कोसळला. ग्यानीसेठनं येसूच्या मदतीनं चांदाला कसं बसं उभं केलं. त्याच्या मानेभोवती आपल्या हातांचा विळखा घातला आणि त्याच्यासोबत चालत चालत चांदा मूव, चांदा मूव, कमॉन चांदा मूव असं म्हणायला लागला. चांदा जेमतेम 4 पावलं चालला असेल. मटकन खाली बसला. डॉक्टर्स धावले. चांदाला स्ट्रेचरवर घालण्यात आलं. तबेल्यात त्याचं जे दालन होतं तिथे त्याला नेण्यात आलं. डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केले पण त्यांनाही लक्षणं काही ठीक वाटत नव्हती. स्टडफार्मचे सिल्वर ज्युबिली, चांदाचा अभिनंदन सोहळा साऱ्या आनंदावर विरजण पडलं होतं. 5-6 दिवस गेले. चांदा रोज दिवसातून कितीदा तरी उठण्याची केविलवाणी धडपड करायचा आणि मटकन खाली बसायचा. तो विवळत होता. डोळ्यातनं आसवं येत होते. कणत होता. पण तरी सुद्धा उठायची धडपड काही त्याची थांबत नव्हती. त्याच्या एकंदर हालचालींवरनं असं जाणवत होतं की आपल्याला दुखापत झाली आहे
आपल्याला काही गंभीर शारीरिक इजा झाली याचं त्याला दुःख नव्हतं. आपण जायबंदी झालो आहोत, आपल्यातली शक्ती संपली आहे की काय या शंकेनं त्याला त्रास होत होता. येसूला चांदाला त्या अवस्थेत बघवत नव्हता, पण तो काही करू शकत नव्हता. हतबल होऊन चांदाकडे तो बघत राहायचा. त्याच्या डोळ्यातनं पाणी यायचं. तबेल्याच्या मागे असलेल्या पिराला येसू न जाणो कितीदा तरी नवस बोलला होता की माझं बाळ ठीकठाक होऊ दे, बस मला आणखी काही नको. सगळ्या फकीरांना शिर कुर्मा वाटेल. आणि ज्ञानीसेठनं चांदासाठी काही म्हणता काहीही प्रयत्न शिल्लक ठेवले नव्हते. फक्त अंगारे धुपारे, गंडेदोरे, मंत्र, ताईत, जारणमारण याच गोष्टी काय त्या शिल्लक राहिल्या होत्या. का तर ज्ञानीसेठचा या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणून. पण ज्ञानीसेठनं मुंबईहून स्पेशल डॉक्टर्स, स्पेशल सर्जन्स बोलावले. चांदाच्या पायाचे एक्सरे घेण्यात आले. त्याच्या पायाला प्लास्टर घालण्यात आलं. त्याला मेडिसिन्स, पेन किलर सुरू करण्यात आली. रोजच्या रोज त्याच्या पायाची तपासणी होत होती. रोजच्या रोज रिपोर्ट्स येत होते. पण समाधानकारक काहीच वाटत नव्हतं. फारशी सुधारणा काही दिसतच नव्हती. आणि आज सकाळी तो फायनल रिपोर्ट आला होता. चांदा जायबंदी झाला होता. कायमचा लंगडा झाला होता. ज्ञानीसेठ हादरला, उन्मळून पडला. चांदा म्हणजे वेग, चांदा म्हणजे गती या त्याच्या कल्पनेला आज कायमचा सुरुंग लागला होता. कसे तरी पाय फरफटत बंगल्यातल्या आपल्या स्टडी रूममध्ये ज्ञानीसेठ गेला. त्यानं स्टडी रूमचं दार लावून घेतलं. आणि त्या दिवसापासून तो स्टडी रूममध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागला. अशा अवस्थेतच 2 आठवडे गेले. अचानक एके सकाळी स्टडी रूमचं दार उघडलं. आदल्या रात्री ज्ञानीसेठ डिनरला येईल याची वाट पाहत स्टडी रूमच्या दाराबाहेरच अंगाचं मुटकुळं करून झोपी गेलेला नोकर खडबडून जागा झाला आणि त्यानं आपल्या मालकाला सलाम ठोकला. पण त्याच्याकडे लक्षही नसल्यासारखा आपल्याच तारेत ज्ञानीसेठ निघाला. अवस्था बघण्यासारखी नव्हती. केस विस्कटलेले, डोळे तारवटलेले, दाढी वाढलेली, अंगावरचा गाऊन मळलेला, विस्कटलेला, साऱ्या अंगाला घामाचा वास येतोय. अशा अवस्थेत आपल्याच तारीत ज्ञानीसेठ बंगल्यातून बाहेर पडला आणि बंगल्या शेजारी आउट हाऊसमध्ये असलेल्या आपल्या ऑफिसात गेला. सेठजींना पाहताच मुनीमजी गडबडीनं उठून उभे राहिले. त्यांनी सेठजींना नमस्कार केला. ज्ञानीसेठ मुनीमजींना म्हणाला, मुनीमजी, मी सांगतो त्या साऱ्या सूचना लिहून घ्या आणि ताबडतोब कामाला लागा. मुनीमजींनी डायरी पेन घेतलं. ज्ञानीसेठ सांगायला लागला, बंगल्या शेजारी असलेल्या रोज गार्डनमध्ये एक मोठा खोल खड्डा खणून घ्या. 7-8 मिठाची पोती, 4-5 खताची पोती मागवून घ्या. मुनीमजी सगळं काही लिहून घेत होते, मान डोलवीत होते. पण त्यांना कळत नव्हतं की हे सगळं कशासाठी. एक तर आपला मालक 10-15 दिवसांनी अचानक उगवला आहे आणि आल्या आल्या कसलाही आगापिछा नसलेली ही कसली माहिती लिहून घ्यायला सांगतोय, कसली तयारी करायला सांगतोय, त्यांना काहीच कळत नव्हतं. पण निमूटपणे मान हलवत त्याने सारं काही टिपून घेतलं आणि ज्ञानीसेठ पुन्हा आपल्या बंगल्यात अदृश्य झाला. संध्याकाळ झाली. एव्हाना मुनीमजींनी सेठजींनी सांगितलेली सारी तयारी करून घेतली होती. पुन्हा स्टडी रूमचा दार उघडला. ज्ञानीसेठ बाहेर पडला. अवस्था सकाळसारखीच, पण आता त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या चालण्यात कसला तरी ठाम निश्चय दिसून येत होता. तो बंगल्यातून बाहेर पडला आणि स्टडफार्मकडे निघाला. या अशा भलत्या वेळी आपल्या मालकाला स्टडफार्मवर येत असलेलं पाहून शिवप्याच्या गप्पा मारत बसलेले तिथले नोकर गडबडीनं उठून उभे राहिले आणि भीतीयुक्त कुतूहलानं आपल्या मालकाकडे पाहायला लागले. ज्ञानीसेठ तडक तबेल्याकडे गेला आणि चांदा जिथे होता त्या दालनासमोर जाऊन उभा राहिला. त्याला पाहिलं मात्र आणि साऱ्या वेदना विसरून खूप दिवसांनी खास आपल्याला भेटायला आलेल्या आपल्या मालकाला शेकहँड करण्यासाठी चांदा उठण्याची धडपड करायला लागला, आनंदानं खिंकाळायला लागला. ते पाहिलं मात्र आणि आतापर्यंत कसल्या तरी निश्चयानं ताठरलेलं ज्ञानीसेठचं शरीर लोळं पडलं
तो मटकन खाली बसला. चांदाला त्यानं अक्षरशः मिठी मारली आणि तो ओक्साबोक्षी रडायला लागला. चांदाच्या कपाळाची न जाणो कितीदा तरी त्यानं चुंबनं घेतली. चांदाच्या डोळ्यातनं आसू बाहेर येत होती, आसू वाहत होती. मागे येऊन उभ्या असलेल्या नोकरांच्या डोळ्यात आसू थरारले. काही क्षण अशा शोकमग्न अवस्थेत गेले आणि एकाएकी ज्ञानीसेठ स्तब्ध झाला. चांदाभोवतीची मिठी त्यानं काढली. तो 2 पायांवर 2 गुडघ्यांवर ताठ बसला. उजवा पाय त्यानं पुढे घेतला. डाव्या हाताची मूठ डाव्या मांडीवर घट्ट रोवली. चांदाच्या डोळ्यांना डोळे भिडवले. उजवा हात गाऊनच्या खिशात घातला. रिव्हॉल्वर काढलं. चांदाच्या कपाळावर रिव्हॉल्वरची नळी टेकवली आणि काय होतंय हे कळायच्या आत ट्रिगर दाबला. काढकन आवाज झाला आणि दचकलेले सगळे नोकर एकदम पुढे धावले आणि समोरच्या दृश्यानं अवाक झाले. चांदा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ज्ञानेश्वरचा गाऊनही रक्तानं माखून गेला होता आणि चांदाचं ते निर्जीव कलेवर कवटाळून गदागदा हलवीत ज्ञानेश्वर चांदाला ओरडून ओरडून रडून रडून सांगत होता, "Believe me, चांदा, believe me. I didn't want to kill you. I didn't want to kill you." मला तुला असे लाचार जगताना पाहायचं नव्हतं. मला माहिती आहे तुलाही ते आवडत नव्हतं, म्हणून तू दिवसातून कितीदा तरी उठायचा प्रयत्न करायचास, रडायचास. चांदा, तू माझ्या स्वप्नातला आणि सत्यातला रॉयल हॉर्स होतास. तू रॉयल हॉर्स म्हणूनच जगायला हवा होतास आणि रॉयल हॉर्स म्हणूनच मरायला हवा होतास. म्हणून मी तुला समोरून मारलंय चांदा. सॉरी चांदा, आय एम व्हेरी सॉरी. मागे येऊन उभे असलेल्या येसू गलितगात्र झाला होता. त्याला कळत नव्हतं, ज्याच्या सोबतीने आयुष्यातली सारी सुख दुःख भोगली तो आपला जीवनसाथी असा निश्चेष्ट पडल्याबद्दल दुःख व्यक्त करायचं, रडायचं, की त्याला असं वीरमरण आलं म्हणून आनंद व्यक्त करायचा. त्याला काही कळत नव्हतं. त्याला फक्त इतकंच कळत होतं, त्याचं बाळ गेलंय, त्याला कायमचं सोडून गेलंय. तोंडाचा आव असलेला, डोळे विस्फारलेले, बधीर झाल्यासारखा, एखाद्या जिवंत प्रेतासारखा तो ज्ञानेश्वरच्या मागे उभा राहून समोरचं दृश्य पाहत होता. धन्यवाद.